विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. बंडखोरी शमणार की कायम राहणार याची उत्सुकता. संभाजीनगरात समीर सत्तार यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार. जिल्हा बँकेसाठी अर्ज घेतला. बंड जिल्हा बँकेसाठी होतं का असा सवाल. गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश. भाजप बंडखोर गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मात्र गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलची आज पुन्हा एसआयटी चौकशी. मतीन पटेलचा माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद. इम्तियाज जलील यांचा प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा. देशात मोठी आर्थिक सुनामी येणार. पंतप्रधान हतबल. राहुल गांधींचा हल्लाबोल. संपूर्ण व्यवस्थेत विद्रोहाचं वातावरण असल्याचा दावा. पंतप्रधानपदी मोदी नसतील. राहुल गांधींचा पुनरुच्चार. दिल्लीतील हॉटेल अग्निकांडात गुरुग्राममधील एकाच कुटुंबातल्या 8 जणांचा मृत्यू. आगीतील मृतांचा आकडा 21 वर. आरोपी हॉटेल मालकाला आज कोर्टात हजर करणार. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शाळा सुरू होतात. स्कूल बसचं भाडं 15% वाढणार. सरकारशी चर्चेची संधी न मिळाल्यानं स्कूल बस मालक संघटनेकडून दरवाढ. एल निनोमुळे यंदा मान्सून मंदावला. पाऊस लांबण्याची चिन्ह. शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली.